27 ऑगस्ट ही फक्त एक तारीख नाही आहे, तर हाच तो दिवस जेव्हा आपला विघ्नहर्ता मंगलमूर्ती श्री गणेश आपल्या घरी, आपल्या मनात आणि आपल्या जीवनात येणार आहे। गणपती बाप्पा हे बुद्धीचे, ज्ञानाचे आणि शुभारंभाचे देवता आहेत। त्यांच्या आगमनाने प्रत्येक ठिकाण एक नवीन ऊर्जा, एक नवीन उमेद आणि समाधान पसरते। खरं तर गणेशोत्सव हा फक्त एक धार्मिक सण नाही आहे, तर तो सामाजिक एकतेचे, पर्यावरणाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे। लहानपणापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी हा सण खूप खास असतो। खरं तर आमचा आजचा हा प्रवास पनवेलवरून सुटणारी रोहा जी 9:30ची आहे त्या ट्रेनमधून झालेला। तो निसर्ग, त्या निसर्गातील ते डोंगर, त्या डोंगराच्या कुशीत वसलेले ते ओढे, नाले, नद्या, ती झाडे, खरं तर सगळं एकदम फुलून आल्यासारखं वाटतं। तर मंडळी, चला तर मग जाऊया बाप्पाच्या कार्यशाळेमध्ये त्यांना भेटायला, पाहायला। चला फायनली आता पेनला आम्ही आलो। आता पेन स्टेशनला आपल्याला उतरतो। ब्लॉग लवकर चालू केलेला, पण काय सीन आहे ते तुम्ही बघा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विकेट पांढरे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। आणि इकडे खटाखट आवाज येत आहे। मित्रांनो, फायनली आमची अजून ट्रेन आलेली नाही आहे। तर मित्रांनो, आज आम्ही पनवेलला आलो। तर आज घेऊन आलो आपला एक नवीन ब्लॉग। तर मित्रांनो, थांब हे बघा डीसी, पण आमच्याकडे मित्रांनो तिकीट आहे, सो नॉट टेन्शन। दर्शकों की भीड़, आपल्यासोबत जोडलेले व्यक्ती बघू शकता। ए भाई उतर। मध्ये मध्ये काय आहे की मला एवढं काही सुचत नव्हतं, म्हणून आता मी बोललो की डायरेक्ट आपण पेनला जाऊनच ब्लॉग चालू करू। आणि आज आम्ही इकडे गणपती बघायला आलो पेनला। तिकडून आमचे गणपती वगैरे जातात, तिकडे आम्ही गणपती बघायला येतो, चॉईस करायला येतो, दरवर्षी येतो। आणि यावर्षी पण आम्ही आलो आहे गणपती बघायला पेनला। तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कोणत्या कोणत्या मूर्ती सिलेक्ट करणार आहोत। तर आपल्यासोबत सागर आहे, सनिक आहे, श्रेनिक आहे, मयूर आहे। आम्ही 5 जण आलो आहे गणपती बघायला। तर आमचे जे आम्ही 5 गणपती आम्ही बघणार ते मी तुम्हाला दाखवणार आहे, कोणते कोणते गणपती आम्ही बघणार आहोत। अजून 6 गणपती खूप आहेत आणि इकडे चॉईस खूप आहेत, म्हणून आम्ही इकडे पेनला आलो आहे गणपती बघायला। तर बघू शकता पेनचा नजारा। आत्ता इकडे पाऊस येऊन गेला। व्हिडिओ बनवता ना, तर मी तुम्हाला दाखवतो तिकडे पुढे डेपोच्या तिकडे गेलो, मी तुम्हाला दाखवतो तिकडचा डेपो पण मी तुम्हाला दाखवणार आहे पेनचा। चला, मच्छी, कोलबी, हे बघा बांगडा, पापलेट, हे बघा। आजी कसा आहे वाटा? आजी वाटा कसा आहे? आजी वाटा कसा आहे? 200 रुपये मित्रांनो, 200 रुपये वाटा आहे। पेनची मच्छी 200 रुपये वाटा। मित्रांनो, ब्लॉग थोडा लेट चालू झाला, पण मेन कारण काय झालं की मी ब्लॉग शूट करत होतो, पण मध्ये मध्ये थोडं प्रॉब्लेम होत होतं, बॅकग्राऊंड नॉईज वगैरे ते सगळं, त्याच्यामुळे ब्लॉग मी चालू केलेला, पण ते मध्ये मध्ये मग तसं होत होतं। मग बोललो की डायरेक्ट पेनला गेले होतेच आपण ब्लॉग चालू करू। तर आता आपण पेनला आलो आहे, फायनली पेनमध्ये पोचलो आहे। आणि पेनचा नजारा बघा तुम्ही, फुल मौसम मस्ताना है, मौसम में मस्ताना, फुल मौसम। आणि इकडे पावसाला देखील सुरुवात झालेली आहे, पाऊस पण पडतो आहे बघा। आम्ही पण छत्रीमध्ये वगैरे आहोत। तर आता आपण गणपती बघायला जातोय।
तर ते कोणत्या कोणत्या कारखान्यामध्ये आपण जाणार आहोत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो हा बघा, हा डेपो आहे इकडे, बस डेपो. बस डेपो इकडे आहे पेनचा, आणि आपल्याला तिकडे पुढे जायचं आहे. हे बघा ही रिक्षा लाईन आहे. आपल्याला तिकडे पुढे जाऊन तिकडे लेफ्ट आहे, लेफ्टला जाऊन तिकडे पुढे कारखाने आहेत. तर तिकडेच आपल्याला गणपती बघायला जायचा आहे. मित्रांनो आपण पुढे गणपती बघायला जाण्याच्या आधी थोडा नाश्ता वगैरे करून घेतोय. हा बघा इथे समाधान टी हाऊस करून हा इथे शॉप आहे, वडापाव सेंटर. खूप भारी आहे, फेमस आहे इकडे पेनमध्ये. आणि इकडे मस्त यांचे वडे वगैरे भेटतात. बघा मित्रांनो आपले वडापाव आपले आलेले आहेत. यांची मित्रांनो खासियत काय आहे की ह्याच्यावरची जी लेअर आहे ना खूप सॉफ्ट आहे, आणि आतमधली जी भाजी आहे ती खूप चविष्ट आहे एकदम, त्याच्यामुळे हा फेमस आहे. मित्रांनो फायनली आता नाश्ता वगैरे झालेला आहे, आणि आता आम्ही जातोय पहिल्या कारखान्यामध्ये. तर बघा इथे चौक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे इथे. आणि इथून आपल्याला ह्या चौकपासून इकडे जायचं आहे, राईटला जायचं आहे आपल्याला. इकडं वरती एक कारखाना आहे. तर मित्रांनो इकडे पुढे ना दीपक कला केंद्र म्हणून एक कारखाना आहे. तर आपण आता तिथेच जाणार आहोत, पहिले त्या कारखान्यामध्येच जाणार आहोत, नंतर आपण दुसरीकडे जाणार आहोत. तर या चौकपासून राईट घेऊन इकडे पुढे दीपक कला केंद्र म्हणून आहे कारखान्यामध्ये. तर चला मित्रांनो कारखान्यामध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो गणपती वगैरे, मूर्ती वगैरे कशावर. तिथेच पेंट वगैरे करतात लोक, अलाउड असेल मूर्ती रेडी असते, फक्त पेंट वगैरे तिथं करत असतात. सो ते पण मी तुम्हाला दाखवतो. चला कारखान्यामध्ये भेटू आपण. मित्रांनो अशा मूर्त्या असतात कोऱ्या काही. यामध्ये जर कोणाला हे बघा अशा मूर्त्या असतात, यामध्ये जर कोणाला आवडले तर ते आपण चॉईस करून त्याला कलर वगैरे मारायला सांगू शकतो. त्या पण नंतर कलर होतात. पण अशा कोऱ्या पण मूर्त्या असतात. तर हे बघा आपण इथे आलेलं आहे दीपक कला केंद्रमध्ये आपण पहिले आलेलो आहोत. तर इथे आपण मूर्ती बघणार आहोत. हे बघा मूर्त्यांना कलर वगैरे होते. हे बघा ते दादा दीपक. तर इथं आपण मूर्ती वगैरे बघणार आहोत आधी. तर मित्रांनो हे बघा इथे बाल मूर्त्या पण आहेत. हे बघा मस्त वाटतं बाप्पाला बघून. बघू शकता इकडे हे बघा इकडे कलर काम चालू आहे. आणि हे दादा आहेत दीपक दादा, यांचाच कारखाना आहे, दादांचाच कारखाना आहे इकडे दीपक कला केंद्र म्हणून. हे बघा इकडे गणपती कलर होत आहेत. हे बघा मूर्ती इकडे या कलरचा जो काम आहे तो इकडे होतो, बाकी तिकडे पण आहे. हे बघा मित्रांनो सर्व रेडी मूर्त्या इकडे आहेत. बाप्पाला बघून किती भारी वाटतं. सर्व मित्रांनो रेडी मूर्त्या आहेत इकडे. तुम्ही बघू शकता त्याच्यावरती जी धूळ वगैरे असते ती उडायला नको म्हणून वरती प्लास्टिक वगैरे टाकून ठेवलेलं आहे. काही गणपतींवरती नाही आहे जे आत्ताच रेडी झाले आहेत. हे बघा मूर्ती बघा किती भारी भारी आहेत. हा फक्त खाली आहे, आणि वरती पण आपल्याला जायचं आहे. वरच्या फ्लोअरवरती पण आहेत गणपती. बघा गणपती बघा किती भारी वाटतं. फक्त खालच्या फ्लोअरवरचे गणपती आहेत जे ठेवलेले आहेत. बघू शकता. चला आपण आता वरच्या फ्लोअरवरती जातोय. तर मित्रांनो आता आपण वरच्या फ्लोअरवरती आलो आहे. तुम्ही बघू शकता इकडे पण चांगल्या मूर्ती आहेत.
ते ह्याचे आहेत याच्यामध्ये पण तुम्ही चॉईस करून घेऊ शकता तुम्हाला जी मूर्ती पाहिजे ते. बघा इकडे बाल मूर्त्या पण आहेत. मूर्ती बघा किती भारी भारी आहेत. ही मूर्ती बघा. आणि मित्रांनो सर्व ज्या मूर्तीज आहेत त्या 2.5 फूट 1 फूट 1.5 फूट अशा आहेत. तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही येऊ शकता, बघू शकता. गणपतीच्या मूर्ती तर खूप भारी आहेत इकडे, आपण बघू शकता. ही 1 फुटाची असेल, 1-1.5 फुटाची. तुम्हाला जर छोट्या मूर्त्या पाहिजे तर या बघा इकडे वरती आहेत छोट्या मूर्त्या 1 फुटाच्या असतील. हे बघा मित्रांनो मूर्ती बघा. तर हे बघा मित्रांनो ही आपल्या भावाला मूर्ती हात आहे तिथं, फुलाचा हात नाही तो. हे आपल्या भावाला मूर्ती आवडलेली आहे. ही एक आवडले आणि ही एक मूर्ती आवडले सागरला. मूर्ती बघा किती भारी आहे. फेटा धोतर ही एक मूर्ती आणि ही एक मूर्ती आवडलेली आहे भाईला. हे बघा ही पण छान आहे. सर्व 2.5 फूट 1.5 फूट अशाच मूर्त्या आहेत. इकडे बाल मूर्त्या आहेत 1-1 फुटाच्या. या छोट्या मूर्त्या आहेत. जर कुणाला गणपतीच्या साईडला जर ठेवायला मूर्त्या वगैरे हव्या असतील तर तुम्ही येऊ शकता, घेऊ शकता. बघा गणपती खूप भारी आहेत, खूप छान आहेत. सर्व गणपती छान आहेत, मूर्ती खूप छान आहेत. हे बघा आणि ह्या सगळ्या 1 फूट अशाच मूर्त्या आहेत. 1 फूट 1.5 फूट. हे बघा असं प्लास्टिक वगैरे टाकून ठेवलेलं आहे जेणेकरून ते धूळ वगैरे पाडायला नको. तर मित्रांनो एक गणपती तर आवडला आहे, एकाला गणपती तर आवडला आहे सागरला. आता आपण दुसऱ्या कारखान्यामध्ये जाणार आहोत. ते आपल्याला शंकर पार्वती गणपती ही एक मूर्ती पाहिजे पण इकडे नाही आहे अवेलेबल. आपण तिकडे जाणार, तिकडे बघूया आपण आहे का. सो चला आपण तिकडे जाऊया, तुम्हाला दाखवतो. तिकडे जायचं पण जो आपण आलो इकडे आपण चौकपासून राईड घेतलं तर तिकडे जायला आपण लेफ्ट घेणार आहोत. सो चला भेटू आपण. सो आता आपण राहुलकडे जातो आहे, राहुल कला केंद्र. तिकडे जाऊन आपण बघूया आपल्याला कोणती मूर्ती आवडते का. आणि आपल्याला जी मूर्ती पाहिजे ती मूर्ती इकडे नाही आहे. सागरला तर आवडली ती मूर्ती. सागरचं डिसिजन काय आहे ते तो सांगेल आता. बाकी आम्हाला जी मूर्ती पाहिजे ते आपण तिकडे जाऊन बघणार आहोत. तर मित्रांनो जसं तुम्ही राहुल कला केंद्राच्या इकडे जाल ना, इकडे तुम्हाला मध्ये मंदिर पण दिसेल, श्री अंबिका मंदिर. आता सध्या जे काम वगैरे चालू आहे तुम्ही हे बघू शकता. तर मित्रांनो आता आपण राहुल कला केंद्र बघा, राहुल कला केंद्र इथे आलो आहे. बघा सर्व हे बिगेस्ट मूर्ती आहेत, मोठ्या मूर्त्या आहेत. छोट्या मोठ्या इकडे कलर काम वगैरे बाकी आहे. आणि आपण पण इकडे मूर्ती बघणार आहोत. बघा आणि इकडे हे बघा इकडे कलर काम वगैरे चालू आहे. इकडे बाकी आहेत, कलर वगैरे करता येतात मूर्त्यांना. मूर्त्या बघा राहुल कला केंद्राकडे आलो आता इकडे. तर इकडे कलर वगैरे करतायत, कलर वगैरे केलं हे बघा. आणि
आणि हे बघा मित्रांनो, आतमध्ये इकडे कलर काम वगैरे चालू आहे. हे बघा मित्रांनो, मूर्ती बघा. हे बघा, आपल्याला जी मूर्ती पाहिजे ती इकडे आहे. त्यात अजून कलर वगैरे झालेला नाही. आपण बघणार आहोत मूर्ती दुसरी. हा बघा, दादा इथे कलर काम करतोय. शंकर पार्वतीने असं इकडे कलर काम वगैरे केलं जातं. आणि बघा दादा आलेला आहे. याचा स्वतःचा कारखाना आहे राहुल याचा. तर आज इकडे मूर्त्या वगैरे बनवतो. आणि बघा, हे लाईट लाव ना. बघा, बालमूर्त्या. ही मूर्ती खूप भारी वाटते रे. आणि मित्रांनो, फायनल मूर्त्या वरती पण आहेत. तर आता आपण वरती जातोय. वरती म्हणजे वरच्या फ्लोअरवरती. तर दादा आलेला आहे आता. काम कर. तुला किती फूट बघायचं आहे? 2-2.5 ना. मित्रांनो, आता आपण वरती जातोय, वरच्या फ्लोअरवरती. दा शंकर पार्वती गणपती आहे. हा, रेडी आहे ना? रेडी नाही केलाय. रेडी नाही केलं. नाही, थोडी मोठी पाहिजे होती मूर्ती. शंकर पार्वती फिक्स आहे आपला. तर मित्रांनो, आपण आता गाल्यामध्ये जातो, दुसऱ्या गाल्यामध्ये. इकडे गणपतीच्या मूर्ती इकडे रेडी आहेत. बघू शकता, हा इकडे साईडलाच गाला आहे दादाचा. आणि नवीन मॉडेल आहेत सर्व यंदाचे. ही शंकर घेऊ काय मी? फक्त शंकराची मूर्ती शिरकासाठी नाही. हा, मग ते असेच ठेवलेले आहे तिथे. फक्त ती पालखीसाठी बनवलेली होती. मग फॅमिली नाही आहे काय अशी? आम्ही बघितले ना तिकडे कलर केलेली इथे नाही, तो एकच कलर केलेला आहे. छोटे आहे. मित्रांनो, आता ही लोक बघतायत कोणते कोणते गणपती वगैरे घ्यायचे ते, मूर्ती वगैरे घ्यायचे ते. हे आता जे सगळे ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या सर्व आताच्याच आहेत, न्यू मॉडेल आहेत सगळे. कलरला जरी चांगले मूर्ती आहेत. आणि मित्रांनो, दादाच्या ज्या मूर्त्या आहेत गणपतीच्या, त्या विदेशात पण जातात. बाहेरून पण ऑर्डर येतात दादाला की गणपतीच्या मूर्ती वगैरे पाहिजे करू. तर बाहेर देखील जातात. तर तुम्ही येऊ शकता इथे. खूप चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत. तर आता आपल्याला जी मूर्ती पाहिजे ती अजून आपल्याला भेटलेली नाही. एक मूर्ती आहे पण ती छोटी आहे. ती मी तुम्हाला दाखवतो तिकडे. बघा, दा ती एकच आहे काय फॅमिलीची? रंगवलेले गेले काय? हे बघा मित्रांनो, आपल्याला जी मूर्ती पाहिजे ती इथे एकच आहे. बट ती मूर्ती छोटी आहे थोडी. 1 फुटाची असेल, 1 फुटाची. आपल्याला 1.5 ते 2 फुटाची पाहिजे. आणि मित्रांनो, हे बघा, ह्या गणपतीला आता कलर काम होतं. तुम्ही बघू शकता, ह्या गणपतीला आता कलर काम होतं आहे. हा बघा, ह्या गणपतीला आता कलर काम होतं. बालमूर्त्या ह्यांचं अजून कलर काम बाकी आहे. ही मूर्ती खूप भारी वाटली मला, खूप आवडली. बघा, ही देखील बालमूर्ती. ही देखील मूर्ती खूप भारी आहे.
खूप चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत इकडे. दादला किती वर्ष झाली कारखाना स्वतःचा म्हणजे उघडून काम करून? पप्पांपासूनच कारखाना आहे. बघा मित्रांनो, दादाचे पप्पा आधी दादाचे पप्पा कारखाना चालवायचे, नंतर आता दादा चालवतो. लगभग किती वर्ष तरी पण? 30-40 वर्ष झाली असतील. 30-40 वर्ष. पप्पांच्या अगोदरपासूनच आहे. तुझे गणपती बाहेर पण जातात ना विदेशामध्ये? मित्रांनो फायनली आपली मूर्ती झालेली आहे सिलेक्ट करून. त्याला सांगितलेली आहे आपली मूर्ती आणि तुम्ही बघू शकता सर्व. आता इथे खूप जण येतात इकडे. आणि बघा राहुल कला केंद्र, इकडे तुम्हाला गणपतीचे कारखाने खूप दिसतील, खूप भेटतील. सुजिता कला केंद्र, गणपतीचे कारखाने खूप आहेत इकडे आणि खूप जण इकडे येतात गणपती वगैरे बुकिंग करायला वगैरे. आपली मूर्ती पण बुकिंग झालेली आहे. आणि आता इकडे बाहेर आपला सागर भाई आता इकडे गणपती वगैरे बघतोय. त्याला मूर्ती नुसते आवडत आहेत. आता आपला दीपेश भाई आलेला आहे इकडे मूर्ती बघायला. मगाशी नव्हता हा मित्रांनो, आपण मगाशी व्हिडिओ काढतो तेव्हा नव्हता, आत्ता आलाय आत्ता. मूर्ती बघा, हे बघा मित्रांनो, ही मूर्ती बघा. मला घ्यायचं तुम्ही स्वतः. तिथे आहे बघ याच्यापेक्षा किती फुटाची आहे? हे किती फुटाची आहे? होईल ना मूर्ती आता घेऊन द्यायची लवकर होती. हे किती फुटाची आहे? 2.5 फुटाची आहे. वरती न्यायला पण बरे. कोणती शॉप आहे तसं? सगळे मूर्ती तिथे घेऊन जातात, त्याच्यावर कारखाना ठेवलं होतं घेऊन जायला. नाही एवढंच आहे, हा लास्ट होता. आहे तरी दुसरं पण आहे. 2.5-3 फुटाच्या मूर्त्या इकडे आहेत. तर बघू शकता ही आपल्या दीपेश भाईला मूर्ती आवडलेली आहे. इथं नको, इथं चाडाचाडी करून काय ना बाहेर का नंतर चढ. बघा मूर्ती आवड भाई घेऊ काय? ओके, पाया पडा ती. मित्रांनो फायनली आता आमचा झालेला आहे सर्व गणपती वगैरे आम्ही बघितलेले आहेत. फायनली आता आम्ही जातोय घरी. सो आजचा ब्लॉग इथे संपलेला आहे.